आणि यानंतर बातमी आहे बारामती दुर्घटनेसंदर्भात। अजितदादांच्या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आलाय। मात्र या अहवालातील एका दाव्यावर बारामतीतील स्थानिक नागरिकांनी आक्षेप घेतलाय आणि त्यामुळे विमान अपघातावरून स्थानिकांनी काय म्हटलंय, स्थानिकांचा प्राथमिक अहवालावर आक्षेप का आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्ट मधून। दादांच्या विमान अपघातावरून संशय बळावला। अपघाताच्या अहवालातील झाडावरून वाद। स्थानिकांकडूनच AAIBच्या अहवालाची झाडाझडती। अजित पवारांच्या विमान अपघाताच्या महिन्याभरानंतर अखेर AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आला। या 22 पानी अहवालातून विमान अपघातामागील प्राथमिक निष्कर्ष मांडण्यात आले। त्यात DGCAच्या रिपोर्टनुसार झाडाला धडकून अजित पवारांचं विमान कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानं वेगळाच वाद निर्माण झालाय। स्थानिकांनी अपघात स्थळी कुठलंच मोठं झाड नसल्याचा खुलासा करत या अपघातावरून संशय व्यक्त केलाय। आपण या ठिकाणी पाहू शकता, याच ठिकाणी 28 जानेवारी सकाळी 9:15च्या आसपास या ठिकाणी अजित पवार यांचे विमान कोसळले, अशी हे या ठिकाणी एकही झाड दिसून येत नाही। तर इथं कुठल्याही प्रकारचं असं झाड मोठं दिसत नाही आम्हाला, त्यामुळे दुर्दैवी मृत्यू कसा झाला काय झालं ते रिपोर्ट काही येऊन द्या, पण इथं ते रिपोर्ट मध्ये लिहिले की झाड आहे, पण इथं झाड तर आम्हाला कुठेच दिसत नाही। एवढं मोठं झाड हे आहे ती बारकी झोडपं ती जळून खाक झालेली आहेत। अपघात नसून हा घातपातच आहे हे पाळण्यातलं मूल सुद्धा सांगेल। बंधूंनो, शोकांतिक आहे की महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री गेल्यानंतर 1 महिना लागतोय FRI करण्यासाठी। हे निव्वळ दादा राजकीय बळी गेलेला आहे दादांचा। दरम्यान बारामती विमानतळ महाराष्ट्राच्या बारामती जिल्ह्यामध्ये असं विधान अहवालामध्ये केल्यानं आमदार रोहित पवारांनी अहवालावर सवाल उपस्थित केलेत। बारामती तालुक्याला जिल्हा म्हटल्यानं AAIBनं हा अहवाल किती गांभीर्यानं बनवलाय हे लक्षात येईल असं म्हणत रोहित पवारांनी अहवालातील चुकींवर बोट ठेवलाय। दुसरीकडे या अहवालात दादांचा अपघात कोणत्या कारणांमुळे झाल्याचं म्हटलंय तेही पाहूया। ब्लॅक बॉक्स मधील फ्लाइट डेटा रेकॉर्डर उष्णतेमुळे खराब। रॉ डेटा डाउनलोड करण्यात आला। विमान झाडावर आदळून खाली कोसळलं। रनवेच्या सुरुवातीला 50 मीटर बाहेर विमान कोसळलं। विमान कोसळलं तेव्हा 2000 मीटर दृश्यमानता। तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही। पायलट दारू प्यायल्याचाही थेट पुरावा नाही। अहवालात झाड आणि भौगोलिक चुकांमुळे विमान अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे या संपूर्ण तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। हा प्राथमिक अहवाल राजकीय दबावामुळे घाईघाईत प्रसिद्ध करण्यात आला का, आणि अंतिम अहवालानंतर तरी दादांच्या अपघाताचं गूढ उकलणार की कायम राहणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। मंगेश कचरे, साम TV न्यूज।